काल त्यांनीच हे डॉक्युमेंट दाखवलं. 1975 साली जे रजिस्टर डॉक्युमेंट झालंय ते त्यांनीच दाखवलं. ओरा गंगूबाई हिरालाल ओरा यांनी हे मृत्यूपत्र केलेलं आहे आणि दानपत्र दिलेलं आहे. तर या मृत्यूपत्रात त्यांनी सगळे डॉक्युमेंट दाखवलं, पण ह्या डॉक्युमेंटमध्येच त्यांनीच भाडेकऱ्यांसहित पूर्ण उल्लेख केलेला आहे की इतके हे लोक असे असे भाडेकरी आहेत. हे 1975 सालचं रजिस्टर डॉक्युमेंट आहे आणि त्यात त्यांनी मेन्शन केलेलं आहे इथं हरिभाऊ साधू गोंडाळ हे आमच्या वडिलांचं नाव. हे आम्ही गेल्या 55 ते 60 वर्षापासून तिथं भाडेकरी आहोत आणि आता सुद्धा आम्ही तिथं भाडेकरी आहोत. त्यामुळे ती जागा आणि ते ऑफिस हे माझं आहे हे सर्व लोकांना परिचित आहे. आणि आमदार साहेबांना आमचे कौटुंबिक संबंध असल्यामुळे ते येता जाता त्या एरियात कुठं काम असेल काही असेल तर लोकांना बोलून तिथं बसतात. त्यांचं नगरमध्ये ज्या ज्या एरियात कुठं काम असेल तर ते कुठं हॉटेलमध्ये मिटिंग घेतात किंवा कुठं कोणाला भेटतात. त्यामुळे त्या ऑफिसचा असं काही कुठं विषय नाहीये. ऑफिस हे माझंच आहे आणि ते तिथं बसतात येता जाता कधी काम असेल तेव्हा. हे जे डॉक्युमेंट झालंय ह्याच्यात ज्यांनी मृत्यूपत्र केलं त्यांनी असं प्रॉपर उल्लेख केलेला आहे की व इथं हे इतके लोक भाडेकरी आहेत. या भाडेकऱ्यांसहित मी जागा दान करत आहे. त्यांनी भाडेकरी जोपर्यंत तिथं आहेत तोपर्यंत त्यांना कोणी त्रास देऊ नये असं त्यांचं त्यावेळेसपासूनचं हे आहे. आणि आतापर्यंत ट्रस्टींनी आम्हाला कधी हटकलं नाही किंवा कधी काही आम्हाला भाडेकऱ्यांना त्रास दिला नाही. आहे त्या परिस्थितीत आता सर्व तिथं आहेत. विक्रीची जाहिरात ही गेल्या 1 ते 1.5 वर्षापूर्वी दिली होती, परंतु त्या विक्रीच्या जाहिरातीत सुद्धा त्यांनी दिलं होतं की आहे या परिस्थितीत भाडेकऱ्यांसहित आम्हाला ही जागा विक्री करायची आहे. परंतु कोणीही ती जागा काही आतापर्यंत घेतलेली नाही. त्याच्याबद्दल कोणताही कागद झालेला नाही किंवा कुठं चॅरिटी कमिशनची परमिशन सुद्धा अजून घेतलेली नाही किंवा कोणतीही याबाबत काहीही प्रोसेस पुढं झालेली नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय असं त्यांनी आरोप केला होता. तसं काय आतापर्यंत म्हणजे आता समजा कुठं त्यांनी राष्ट्रवादीचा लोगो आहे किंवा आमदारांचं कुठं काही तिथं आहे हे त्यांनी सिद्ध करावं. आजपर्यंत कुठंच काही नाही. असं माझं ऑफिस आहे, ते येतात फक्त बसतात. आजपर्यंत राष्ट्रवादीचा तिथं कुठेही उल्लेख नाहीये, कुठेही काही नाहीये, काहीच नाहीये.